हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, जसं की आता वाजले सकाळचे 6 आणि पाऊस देखील पडायला सुरुवात झालेलीच आहे. तर म्हटलं का ना गावाला जाऊन एक ट्रिप मारून येऊ, बघू जरा गाव आपला पावसातून कसा दिसतो. रेस बघण्यासाठी मी आणि माझे भाऊ आता निघाले गावी जायला. मागे बघू शकता ट्रेन पण लागलेलीच आहे. तर या टाईमला आमचं काय रिझर्वेशन नाही झालं आहे, तर जनरल कंपार्टमेंटने आम्हाला ट्रॅव्हल करायला लागतं आहे. तर बघूया कसा असतो एक जनरल कंपार्टमेंटचा एक्सपिरियन्स. हा वाला ब्लॉग खास आहे की हाऊ इट फील्स टू बी इन द जनरल कंपार्टमेंट फॉर 8 आवर्स. मीन्स ट्रेन थोडा वरती खाली टायमिंग होऊन जातो पोचण्याचा, 7 to 8 आवर्स लागतील. बघू. ट्रेन आता सुटणारच आहे थोडा. 1 मिनिट बाकी फक्त. 5 4 3. अरे तो स्टोन पेपर सिद्धारी करतात लोक. आणि याच प्रकारे ट्रेन सुटलेली आहे मित्रांनो. ट्रेन इज मूव्हिंग फायनली. 6:25 झालेले आहेत. मागे ना वरच्या सीटवरच्या बॅगा उचलायला लावल्या. आम्ही कोपऱ्याला बॅगा ठेवले, तर आमच्या बॅगा पण उचलायला लावल्या. तर कपडा होऊन जाईल प्रकारे एक एक करून आता फेरीवाले यायला लागले. शाळा येऊन गेला, रुमालवाला पण येऊन गेलाय. सकाळ सकाळी रुमालवाल्याची काय गरज आहे हेच नाही समजलं अजून. मग एक ट्रेडिशनल मेथड भेटली आपल्याला, खूप जुनी पद्धतीचे. आपण फोन नंबर लिहून ठेवायचो. तर डायरेक्ट सेव्ह करतो बघा. आजींची डायरी, सिक्रेट डायरी वाचतो आता. त्याच प्रकारे आता पनवेलला गाडी आलेली आहे. मला वाटतं जनरल डब्बा भरून जाणार आहे आता, कारण आतापर्यंत रिकामे होता. ते बघा डरका मावले चारी तरफ. सब लोग आते हुए जनरल कोच में कोई रह तो नहीं गया अभी. शेंगदाणा द्या ना, मसाला शेंगदाणा. काकडी वाले 30 रुपये ना काकी. शेंगदाणे शेंगदाणे काकडी हा. किती झाले? 30 रुपये. हे का आंबावडी खोबरावडी फर्स्ट परचेस अलिपक 10 रुपये घरगुती दिलेले. खरं शेंगदाणे वाटतंय. आंबावडी गावाला गेल्यावर समजेल आता. जरा टाइमपास करण्यासाठी कलर मारला, आर्टिफिशियल कलर मारलाय. किती चॉईस आहे वाटाण्याची. चायनीज वेला आहे काय पाहायचं कमेंट करून सांगा, घेतो लगेच. चायनीज वेल मागतोय आपण. ट्रेनमध्ये चायनीज वेल नको. तर ट्रेन आली पेनला. बघा फेरीवाल्यांची गर्दी किती झाली आता. भाजी, मक्का, चायनीज भेल. इथे काकी चैन पण घेऊन आलेत. चैन घेऊन आलेत. आम्ही याच्यातून काहीच नाही घेतलं, फक्त आम्ही घेतलंय आणि शेंगदाणे. नको चायनीज भेल यार. जरा सेकंड परचेस केली आहे, भेल घेतली आहे. हे का तिघांना 3 भेल घेतले. आता भूक तर लागले, इडली विडली खाल्ले नाही. ते पैसे भेटले आम्हाला, आता मजा येणार आहे. आता लूटा लूट चालू. तर भेल घेतली आहे. हे का तेव्हा इथे थर्ड परचेस किती आहे? 2 3 4 घेतलेले. नंबर लागतो खोबरावडी. तर आता जरा खाली उतरले लोक करायला. वर्षपासून 5 वर्ष म्हणून त्या साईडला पण फेरीवाले ते येत जातात. चल मित्र चायनीज
जनरलची हालत. तसा 25% जर्नी कम्प्लीट झाली आणि आम्हाला संस्कार दिसलेला इकडे दाखवत आहे बघा. संस्कार गपचूप येऊन बसतोय, डोंबिवलीवरून आलाय आणि गपचूप येऊन बसतोय इकडे वरती बघत नाही. संस्कारने बघितलं आम्ही व्हिडिओ काढतो त्याची, लगेच मान लपवलेच होत त्याची बघा, शेरा लपवून घेतला तो त्याचा. आजी जाम पॉझिटिव्ह आहे बाई, मगाचपासून मी बघतो 15-20 वेळा जरी कॉल केला आजीने. जाम पॉझिटिव्ह आहे आजी, बघतात सारखे ऑनलाईन आहे की नाही, ऑनलाईन आहे की नाही. आजी सो पॉझिटिव्ह. आताच मानगाव गेला तर मानगावमध्ये बघा गाडी पूर्ण रिकामी झाली आहे, रिकामा झाला. जनरल डब्बाच वाटत नाही. मित्रांनो तुम्ही नटसम्राट बघितला असेल ना, त्याच्यामध्ये नाना पाटेकर दाखवतो. नाना पाटेकर घर देतं का घर? आमच्या समोरच बसलेले गावचे बा नाना पाटेकर. ओळख दाखवली नाही पण त्यांनी आम्हाला. मी विचारलं बाई नाना पाटेकर, नाही बोलतात. नाही कमेंट करून सांगा वाटतात की नाही एक्झॅक्ट सेम. बघा बोललं ना आजी खूप पॉझिटिव्ह आहे बघा. नंबर टाईप करा, डाईल करा आता. आजी खूप पॉझिटिव्ह आहे. तेव्हा आदित्य बघा, आदित्य एकदम गपचूप येऊन बसतो ना. मला समजलं पण नाही आदित्य कधी आला बाई, क्लासला सुट्टी झाली, गपचूप ट्रेन मध्ये येऊन बसतो आदित्य. बाई थोडा वेळसाठी विंडो सीट भेटली आहे. डेट्स आहे तिथे, इम्पोर्टेड फ्रॉम दुबई गाईज, खजूर. तो वीर आलाय गाईज, वीरवाले प्लीज कमेंट करून टाका. मग भाई कचरा, बापरे. अरे अर्धी गाडी खाली झाली. टप्पू दिसतो का बघू जरा, मग दिसतं का टप्पू सोनू. चलो बाय बाय वीरला, बाय बाय बोलून टाका. ट्रेन झाली आहे स्टार्ट. मामा इथे संस्कार दिसतोय मला गपचूप मध्ये. आता बघ बघ गेम खेळतोय. बघ स्कूलला बंक मारून आलाय. कारवाई की जाय प्लीज सई मामा. आता इथे बघा कोणत्या स्टेशनला तुम्हीच वाचा. नो कमेंट्स गाईज, मी नाही काय बोलणार. तुमच्या करण नावाच्या मित्राला टॅग करून टाका. तिथे आता पाऊस हलका हलका पडायला लागलाय. Just feel the environment guys. हेच बघण्यासाठी आलं गावाला पाऊस. ऑलमोस्ट जर्नी कंप्लीट झाली आमची. 2 तास फक्त बाकी आहेत. आहे अजून 2 तासाचा फक्त प्रवास बाकी आहे. पण जनरल कोच तुम्हाला दाखवतो आता. तर जनरल कोच बघा तुम्ही केवढा रिकामा झाला आहे गाईज. वाटणार तर जनरल रिझर्वेशन डब्बा वाटतं. बघा फक्त काय टनल आता आधी दरवाजावरती पण कोण नाही. तर मित्रांनो आता आला आहे खेड. हे बघा खेड आलाय. मोस्ट ऑफ द प्रवास आता मी दरवाजात बसूनच केलाय. दरवाजात बसून उभा राहून, कारण छान वाटत होता, व्ह्यू बघायला भेटत होता. आता ऑलमोस्ट अजून 1 तास अजून, म्हणजे आता टोटल मला टाईम झाला आहे जनरल कोचमध्ये 7 आवर्स. अजून इथून 1-1.5 तास बस. जनरल कोचवाला आपला प्रवास संपून जाईल. तो अभी ले लिए लस्सी गाईज, कारण ट्रेन थांबल्या क्रॉसिंगला. अजून खेडलाच थांबली आहे. फाइनली ट्रेन आली. आता ही गेली कि मग आमची ट्रेन सुटेल. क्रॉसिंग खत्म हो जाएगा फिर.
संस्कारशी आम्ही फायनली भेटलोय. त्याने कबूल केलं, त्याने स्कूलला बंक मारून आलाय तो. वरती आले गाईस, इथं खूप झोपलेली बघा चेहरा. किती वेळ झोपले? 4-5 तास तर झोपली. अर्धा प्रवास इथं झोपेत गेले. बघा निशाणी पण आहेत ते बघा, सीटचे छापे आहेत. चलो आता थोडेच मिनिटं मग आमचं स्टेशन सावर्डे येणार आहे. ऑल सेट टू डिपार्ट फ्रॉम द जनरल कोच. तर मित्रांनो फायनली आम्ही उतरलो जनरल कोचला. आता बाय बाय बोलायचा टाईम आलाय. सावर्ड्याला तर पोचलोय. चलो गाईज. तर मित्रांनो आता आम्ही ट्रेनमधून उतरलोय. जनरल कोचला बाय बाय बोललोय आणि आता पुढे चाललोय घरी. आमचा भाऊ संजीव आम्हाला घ्यायला आलाय पुढे. तर मित्रांनो हा व्लॉग इथे सेंड करू. की तुम्हाला कसा वाटला जनरल कोचचा एक्सपिरियन्स आमचा, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुमचे काही असतील जनरल कोचचे एक्सपिरियन्सेस ते पण तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चलो मिलते नेक्स्ट व्लॉग.